हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आपण प्रॉब्लेम सेट 45 मधले प्रॉब्लेम्स काही केलेले होते, जे म्हणजे क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द क्वेश्चन 3. सो वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 3? सी हियर. A government office opens at 7 in morning and closes at 3 in afternoon. How long is this office open? मी लास्ट टाइम सांगितलं होतं तुम्हाला की मेथड 1 म्हणजे एका मेथडनं आणि मी दुसऱ्या मेथडनं अशा दोन मेथडनी एक गणित तुम्हाला जाऊन सांगणार आणि मग दोन वेगवेगळ्या मेथड करण्याऐवजी आपण एकाच मेथडनं कसं इझिली करू शकतो हे आपण बघणार आहोत. सी हियर. सो आय एम गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल युजिंग द मेथड फर्स्ट. पहिल्यांदा काय दिलेलं आहे? 7 इन द मॉर्निंग. सो आपल्याला मॉर्निंगचा विचार करायचा आहे. सो मॉर्निंग टाइम काय आहे? दॅट इज 7 मॉर्निंग टू आफ्टरनून 12. हाऊ मेनी अवर्स आर देअर? सी हियर. ते किती तास होणार आहेत? येस, इट्स 5 अवर्स. ओके. आफ्टर दॅट आता क्लोज कितीला होते ते? 3 इन द आफ्टरनून. म्हणजे आता आफ्टरनूनचा विचार करायचा आहे. सो आफ्टरनून म्हणजे कधी आहे? मी इथं आफ्टरनून म्हणजे 12 लिहिलेलं आहे, नून फक्त लिहिलं ना. सो आफ्टरनून 12 टू 3. ओके. सो हाऊ मेनी आवर्स आर देअर? दॅट इज 3 आवर्स. म्हणजे टोटल आवर्स किती झाले मग आता? टोटल आवर्स इक्वल्स टू 5 प्लस 3 दॅट इज 8 आवर्स. ही एक मेथड आहे. आता दुसरी मेथड, वी आर युजिंग द 24 आवर क्लॉक. 24 आवर क्लॉक. आता 24 आवर क्लॉकचा यूज कसा करायचा आहे बघा. ओपन टाइम काय आहे? ऑफिस ओपन टाइम 24 आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करायचं. ओपन टाइम दॅट इज इक्वल्स टू 7. आता हे मॉर्निंगचं आहे म्हटल्यावर मॉर्निंगचं टाइम ॲज इट इज आपण ओपन टाइम बघितलेलं होतं. सॉरी, ह्याच्यामध्ये 24 आवर्समध्ये कसं कन्वर्ट करायचं? मॉर्निंगच्या टाइमला काहीही करायचं नाही, ॲज इट इज. क्लोज टाइम इज इन आफ्टरनून. क्लोजिंग टाइम जे आहे ते आफ्टरनूनचं आहे. ते किती येणार आहे? आफ्टरनून म्हटल्यावर मग आपण किती घेणार आहे? दुपारी 3 वाजता आहे. आफ्टरनून टाइम 3. सो 12 प्लस 3 दॅट इज 15. ओके. आणि मग आपल्याला काय करायचं आहे? यातला डिफरन्स काढायचा आहे. का डिफरन्स काढायचा आहे? कारण की आपल्याला टोटल टाइम काढायचा आहे. सो वी आर गोइंग टू नाव यूज आवर रेग्युलर मेथड दॅट इज आवर अँड मिनिट. सो हाऊ मेनी आवर्स? 15 आवरला क्लोज होत आहे. सो 15 अँड 15ला क्लोज होते म्हणजे, आणि मॉर्निंग 7ला ओपन होते. मिनिट्सचा काही प्रश्नच नाही. वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट इट. 0 मिनिट्स आर देअर अँड 15 - 7 दॅट इज 8 आवर्स. ओके. सो दोन्ही मेथडनं आन्सर सेमच येणार आहे. मग आता कोणती मेथड करायची? दॅट डिपेंड्स ऑन यू. तुम्ही याही मेथडनं करू शकता, याही मेथडनं. आय एम प्रेफरिंग दिस. कुठल्याही मेथडमध्ये तुम्हाला हे वेगवेगळे टाइम्स काढण्यापेक्षा ह्या मेथडनं तुम्ही काढू शकता आणि ते गणितावरती पण डिपेंड आहे. ओके. सो इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 4. आता काय दिलं बघा. अ मूव्ही स्टार्ट्स ॲट 45 minutes past 3 आफ्टरनून. म्हणजे आपण असं लिहू शकतो की स्टार्टिंग टाइम लगेच लिहून टाकायचं आहे की स्टार्ट टाइम काय आहे मूव्हीचं? 24 आवर क्लॉकमध्येच आपण कन्वर्ट करायचं लगेच, म्हणजे मग आपल्याला प्रश्न येत नाही. सो दॅट इज आफ्टरनून टाइम आहे. आफ्टरनून टाइम नसेल लक्षात येत तर तुम्ही 3:45 पण लिहू शकता. 3 फास्ट म्हणजे 3 वाजून गेलेले आहेत अँड 45 मिनिट्स. ओके. 3:45ला चालू झाले. अँड फिनिश 2.5 hours लॅटर. आता इथं सोपं काम आहे. फिनिशिंग टाइम दिलेलं नाही आहे. फिनिशिंग टाइम दिलेलं नाही, पण फिनिश टाइम जे आपण कन्सिडर काढायचं आहे ते कसं काढणार आहे? फिनिश टाइम आफ्टर 3:45. हाऊ मेनी आवर्स? 2.5 hours. 2.5 hours. सो 2.5 hour म्हणजे किती येणार आहे? मग आपल्याला ॲडिशन करावी लागेल. सो देअरफोर आता आपल्याला ॲडिशन करायची. आवर
and minutes. See here, we are going to add it. Start time आहे 3:45 आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे 2:30. ओके, सो आपण काल बघितलेलं होतं. हाऊ वी आर गोइंग टू सी हिअर, कसे सॉल्व करायचे आपल्याला. 5 हिअर इट्स कम 5, 4 + 3 दॅट इज द 7. आता प्रश्न असा आहे की यस्टरडे आय टोल्ड यू हे आपल्याला कन्व्हर्ट कशात करायचं आहे. 60 + 15. 60 मिनिटचा 1 आवर कन्वर्ट केला आपण आणि म्हणून 2 + 3 5 मध्ये आपण +1 कुठला आला 1 हा इकडचा 1 आपण इकडचा 60चा 1 ॲड केला. मग उरले किती मिनिट्स. येस इट्स 15 मिनिट्स. म्हणून मग इथं आन्सर आलं 15 and 6:15. सो आन्सर लिहायचं आहे आपल्याला ॲट व्हॉट टाइम डज द मूवी एंड. मग ते आन्सर लिहिताना आपण लिहिणार आहे दॅट इज मूवी एंड ॲट 6:15 in the evening or noon, afternoon. Okay, if you want you can take a screenshot. Now we are going to see the next, that is question number 5th. See here the question number 5th. What is that? Sakharam was plowing the field from 8 in the morning. So starting time किती आहे बघा. आपण इथे लिहायला लगेच स्टार्ट करायचं आहे. दॅट इज स्टार्टिंग टाइम. व्हॉट इज द स्टार्ट टाइम. स्टार्ट टाइम ऑफ द सकाराम कितीला आहे. 8 in the morning. ओके, नेक्स्ट काय सांगितले. ॲट 12:30 in the afternoon he stopped and started for home. म्हणजे घरी गेला. he reached at home at 1:30. म्हणजे मॉर्निंगला 8ला चालू केलं आणि मग बंद कधी झाले. फिनिश बघा, फिनिश कधी केलेलं त्यानं 12:30ला फिनिश केलं. दॅट इज इन आफ्टरनून. ओके, पुढं काय सांगितलेलं आहे. ही स्टॉप अँड स्टार्टेड फॉर होम. ही रीच ॲट होम. आता घरी कधी पोहोचलाय. रीच ॲट होम दॅट इज द 1:30. Okay, so how long was the plugging field and how long did it take him to reach home from the field. दोन गोष्टी विचारल्या आहेत. सो पहिली गोष्ट कोणती आहे. how long the he plugging the field. सो प्लगिंग द field म्हणजे या दोन्हींमध्ये डिफरन्स आहे. सो आपण ते पहिल्यांदा काढूया. दॅट इज प्लगिंग फील्ड टाइम. प्लगिंग टाइम खूपच सोपं आहे. इक्वल्स टू काय आहे. स्टार्ट फ्रॉम 8 पासून 12 पर्यंत आहे. सो हाऊ मेनी अवर्स आर देअर ते काढायचे. तुम्ही डिफरन्स करून काढू शकता किंवा ओरली काढू शकता. येस इट्स 4 hours and 30 minutes. खूपच सोपं आहे कारण की 8 आणि 4 12. सो 8 + 4 केल्यावर 12 येते. 30 मिनिट्स ॲज इट इज. पुढचे 30 मिनिट्स आपण तसेच लिहून टाकले. आणि मग रीचिंग टाइम दोन गोष्टी काढायच्या आहेत ना आपल्याला. दॅट इज रीचिंग टाइम. घरी रीचिंग ॲट होम. रीचिंग टाइम इक्वल्स टू. खूपच सोपं गणित आहे हे बघा. 12:30ला तो फिनिश केला आणि निघाला घरी आणि 1:30ला तो संपलेला आहे. दॅट इज 1 hour. ओके, सो हिअर वी complete question 5. If you want to take the screenshot you can take a screenshot. Now the next question number 6. What is that? Rambhav started the water pump. रामभाऊनी वॉटर पंप स्टार्ट केलेला आहे at 10:30 at night. आता स्टार्टिंग टाइम अगेन. स्टार्ट टाइम 10:30 at night. ओके, नेक्स्ट काय सांगितलंय. अँड पुट इट ऑफ द सेम नाईट ॲट 11:45. 11:45 म्हणजे काय. फिनिश टाइम किंवा ऑफ टाइम. हे काय येणार आहे. 11:45 आठवतंय का बघा. ऑफ टाइम. 11:45 मीन्स 1/4 राहिलेले आहेत. किती क्वार्टर म्हणजे 15 मिनिट्स राहिलेले आहेत. 15 मिनिट्स राहिलेले आहेत. किती 12 वाजायला 15 मिनिट्स राहिले. सो इट्स
11:45 नाईटच, सेम नाईट सांगितलं त्याच दिवशी रात्री. हाऊ लॉंग वॉज द वॉटर पंप ऑन. सो वी कॅन सबट्रॅक्ट इट्स अवर अँड मिनिट्स. त्या पद्धतीने पण जाऊ शकतो किंवा डायरेक्ट ओरली सुद्धा करू शकतो. काही जणांना कन्फ्युजन होतं म्हणून आपण घेतोय. फिनिश टाइम पहिल्यांदा लिहायचा, दॅट इज 11:45 अँड स्टार्टिंग टाइम दॅट इज 10:30. ओनली सबट्रॅक्शन इज देअर, सो सबट्रॅक्ट इट. 5, 4 minus 3 that is 1 and 11 minus 10 that is 1. So it's a, how long was the water pump on? Pump on for 1 hour and 15 minutes. Okay, now we are going to see the next. ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. Next example, 7th one. Geeta taught in a classroom for 2 hours and 25 minutes in the morning and 1 hour and 45 minutes in the afternoon. How long was she teaching in all? आता सोपं आहे, काय अवघड नाही आहे बघा. परत आपल्याला ॲडिशनच करायची आहे. तिला किती वेळ शिकवावं लागलं ते लिहायचं आहे. सो तिनं मॉर्निंगला किती वेळ शिकवलंय. आता लिहिताना मी जरा व्यवस्थित लिहिते बरं का. मॉर्निंग, आवर अँड मिनिट्स. ओके, तर आवर किती, 2 hours 25 minutes. आणि दुपारी म्हणजे इन आफ्टरनून ते किती वेळ शिकवले तिनं, आफ्टरनून टाइम. दॅट इज फॉर 1 hour and 45 minutes. ॲडिशन मस्ट बी देअर, कारण की टोटल विचारलेलं आपल्याला गणितात आलेलं आहे. हाऊ लॉंग वॉज जी टोटल इन ऑल, टीचिंग इन ऑल. इन ऑल म्हणजे सगळ्याचं मिळून आहे. सो 5 + 5 0, कॅरी 1, 2 + 4 6, 6 + 1 7 अँड हिअर 3. पण आपल्याला आता माहित आहे की 70 आपण कसं लिहायचं आहे. इट्स अ 60 + 10. मग 60चा 1 hour आपण इकडे ॲड करणार आहे +1. ओके, आणि इथे राहिलेले दॅट इज 10. ते आपण इथे खाली लिहिणार आहे. सो 10 अँड हिअर इट इज 4. So Geeta, how long she is teaching? She teaching for 4 hours and 10 minutes. Take a screenshot if you want. Now the second one. 8th one, sorry. If a bank is open for a business from 10 in the morning to 4:30 in the evening, how long is it open? हे पण खूप सोपं आहे. स्टार्टिंग टाइम काय बँकेचं, स्टार्ट टाइम इट्स 10 in the morning म्हणजे 10:00. आता दोन्हीही गोष्टींचा विचार करायचा आहे. 10 हे स्टार्टिंग टाइम आहे, दॅट इज फॉर द मॉर्निंग. ओके, अँड the end time it is at the evening. ह्या दोन्ही मधला डिफरन्स घेताना मधला आपल्याला विचार करायचा आहे, इव्हिनिंग. सो टोटल आवर, पहिल्यांदा मॉर्निंग, सकाळचा मॉर्निंग सेशन मध्ये जे चालू झालेला आहे. सो टोटल टाइम फॉर बँक. Either we have to convert this in a 24-hour clock and then difference between them. आपल्याला ते करता येईल, पण बिफोर दॅट आपण तसं न करता आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. मॉर्निंग फ्रॉम 10 to 12 there are 2 hours. Okay, and from 12 that is afternoon to 4:30. How many hours? That is 4 hours and 30 minutes. Okay, so total mata kada. So total time for the bank is 6 hours 30 minutes. Okay, if you want you can take a screenshot. Now we are switching towards the last one, that is the 9th and 10th. See here, 9th example. If a shop is open at 9:30 a.m. to 10 p.m.,
हाऊ लॉंग इज इट ओपन. आता मी 24 आवर क्लॉकचा टाइम दाखवणार आहे. सी हिअर आय एम गोइंग टू शो यू 9:30 to 10 PM. So morning time in a 24-hour clock. Morning time in a 24-hour clock, that is a 9:30 as it is. आपण कालच बघितलेलं आहे म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये 9:30 मॉर्निंगला ॲज इट इज. बट द इव्हिनिंग ऑर द आफ्टरनून टाइम, आफ्टरनून आपण जे रात्रीचे दाखवणार आहे दॅट इज आफ्टरनून टाइम. वी हॅव टू कन्वर्ट इट इन अ 24-hour clock. म्हणजे काय करायचं आपल्याला 12 + 10 घ्यायचं आहे. सो 12 + 10 इज 22. And now we are going to take a difference between these two, hour and minute. So 22 and minus 9:30. आता बघा इथे तर काहीच नाही आहे, मग आपण काय घेणार आहे. वी आर गोइंग टू टेक 1 hour फ्रॉम दिस. ह्यातले एक घेतले, इथे 21 राहिले. 1 hour = 60 minutes. आणि 60 minutes मधून मग आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो 30. So here it is getting 30 minutes. And 21 minus 9, it's 21 minus 9. बघा बरं किती येणार आहे. 21 मधनं 1 गेला पहिल्यांदा म्हणजे 20 झाले, म्हणजे 20 मधून 8 गेले. So it's 12. So the how long is it open? The shop is open for 12 hour 30 minutes. And now the last one example, that is 10. If the Maharashtra Express leaving from Kolhapur 15:30 arrives at Gondia in next day 20:15, how long is the journey from Kolhapur to Gondia? आता नीट लक्ष द्या. 15:20 म्हणजे लिव्हिंग टाइम. That is 15:30 म्हणजे किती वाजता बघा बरं, जरा आठवत असेल तर नीट लक्ष द्या. इट्स 15:30 म्हणजे 24-hour क्लॉक मधले 3:30 आहे. 3:30 इन द आफ्टरनून, दुपारी. PM म्हणूया आपण त्याला, म्हणजे मग लक्षात येईल दुपारी. आणि मग त्याचा नेक्स्ट डेला ती पोचते. अराइव्ज ॲट गोंदिया. अरायविंग टाइम that is 20:15. It is also a, see here, it is also a time 20:50, that is the PM, that is the 8:15 PM. आता ह्यातच तुम्ही डिफरन्स किंवा हे काढू शकत नाही म्हणून मी हे घेतलं. नाव फ्रॉम द 3:30, आता टोटल टाइम काढायचा आहे ना आपल्याला, तो फ्रॉम 3:30 PM टू 12 PM म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत टायमिंग किती येणार आहे बघा बरं. 3 वाजल्यापासून टोटल आवर्स किती होणार 12 पर्यंत. काउंट करा, फॉरवर्ड काउंटिंग. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. येस, किती येणार बघा. 3 आणि 7 10 आणि 2 12 9. पण 12 पर्यंत आपल्याला 3:30 मधून करायचं आहे बरं का. म्हणजे 12 मधून आपण 3:30 मायनस करणार आहे असं समजूया. आणि मग किती येणार आहे. टोटल 9 आपण काढले, पण 9 पैकी हाफ एन आवर गेलेला आहे आधीच, म्हणजे 8:30 बरं का. 8:30 आवर्स. ओके, आता प्रश्न असा आहे दुसऱ्या दिवशी. आता 12 PM, फ्रॉम 12 PM टू अगेन नेक्स्ट 12 PM. दुसऱ्या दिवशीचे 12 वाजेपर्यंत, रात्रीचे 12 ते दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 12 पर्यंत. सो 12 आवर्स. ओके, अँड अगेन द रिमेनिंग 8 hour 15 minutes. सो टोटल आता करायचे टोटल किती तास लागलेत बघा. 12 आणि 8 20 आणि 8 28, दॅट इज 28 and 45 minutes. Okay, 28 and 45 minutes.
So here we complete our this part also and this exercise also. Now in the next video we are going to see your next topic, that is the problem on measurement. Okay, so if you would like this video, share it and comment it, like it, subscribe.